नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अवघ्या 10 मिनटात झटपट होणारी कुकरमधली पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या बघूया. इथे मी 1 वाटी बीट घेतला. भाज्या आपल्याला अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या लवकर शिजतात आणि पटकन बारीक होतात. 1 वाटी बीट, पाऊण वाटी मी फ्लावर घेतला, 1 वाटी मटार, अर्धी वाटी आपल्याला शिमला मिरची घ्यायची आहे आणि 1 वाटी टॉमॅटो घेतला, 1 वाटी आपल्याला बटाटा लागणार आहे. आता हा बटाटा मी साल काढून बारीक चिरून त्याला पाण्यामध्ये ठेवलं आहे, म्हणजे तो काळा पडणार नाही. लगेचच भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर कुकर ठेवला, त्याच्यामध्ये मी 3 पळी तेल घातलं आहे. आता त्या तेलामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे बटर घालायचं आहे. हे बघा, आता हे बटर आपल्याला चांगलं वितळवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे चॉपरमध्ये बारीक करून घेतले, ते ह्याच्यामध्ये घातले. आता मोठ्या आचेवरच आपल्याला हा कांदा चांगला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा मस्त परतून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आता ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर 1 मिनिटभर चांगली परतून घ्यायची आहे. हे बघा, 1 मिनिटभर आपण हिला चांगलं परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो घालायचं आहे आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. आता थोडंसं मीठ घालूया, म्हणजे टॉमॅटो पटकन मऊ पडेल. आता शिमला मिरची आणि टॉमॅटो आपल्याला मध्यम आचेवर चांगली मऊ पडेपर्यंत परतून घ्यायची आहे. हे बघा, 3-4 मिनिट आपण ह्याला मध्यम आचेवर चांगलं परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये मसाले घालूया. ह्याच्यात आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये धणे पावडर घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे. आता इथे मी 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घेतला, त्यातला अर्धा मसाला मी ह्याच्यामध्ये घातला, अर्धा आपल्याला नंतर घालायचं आहे. आता हे मसाले चांगले 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. हे बघा, आपले मसालेसुद्धा चांगले परतून झाले. आता ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेऊया. आता ह्याच्यात मटार, फ्लावर आणि बीट घालून घेतलं. आता ह्यांना मिक्स करून घेऊया. हे बघा, चांगलं मिक्स करून झालं आहे, पण आपला बटाटा घालायचा राहिला, तो सुद्धा घालून घेऊया. आता ह्यालासुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा, बटाटासुद्धा चांगला मिक्स करून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता इथे मी 1 छोटा तांब्या भरून ह्याच्यामध्ये पाणी घातलं. पहिले आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही आहे, भाज्या शिजतील एवढंच पाणी घालायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी गारच पाणी घातलं आहे, गरम पाणी घातलेलं नाही आहे. आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया. मगाशीसुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं आहे, त्याचा अंदाज घेऊनच ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या आचेवर 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या. हे बघा, कुकरच्या 6 शिट्ट्या घेतल्या आणि गॅस बंद केला. ह्याला संपूर्ण थंड करून घेऊया. कुकर थंड झाल्यानंतर ह्याच्यावरचं झाकण काढलं आणि तुम्ही बघू शकता भाजीला बघा मस्त असा लाल रंग आलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण बीट घातलं आहे, बेडगी मिरची पावडर घातली आहे, त्याच्यामुळे मस्त असा भाजीला रंग आला आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा बघा अगदी बरोबर झालं आहे आणि भाजीसुद्धा मस्त शिजलेली आहे. आता हिला मस्त बारीक करून घेऊया. हे बघा, अगदी सहज बारीक होती आहे, म्हणून आपल्याला आधी पाणी जास्त घालायचं नाही आहे. नंतर जसं लागेल तसं पाणी ह्याच्यामध्ये आपण घालणारच आहोत. आता ही भाजी आपल्याला मस्त अशी बारीक करून घ्यायची आहे. हे बघा, शिजली आहे चांगली, त्याच्यामुळे अगदी पटकन बारीक होती आहे. हे बघा, इथे आपली ही भाजी मस्त गरगरीत झाली आहे. आता आपल्याला हा कुकर गॅसवर ठेवायचा आहे, कारण भाजी बघा बरीच घट्ट आहे, एवढी घट्ट भाजी आपल्याला नको आहे. आता हा कुकर मी गॅसवर ठेवला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, पण पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये गार घालायचं नाही आहे, गरम घालायचं आहे.
तर पहिलं बघा मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं, ते मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीचा अंदाज घेऊनच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला एकदाच ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं नाही आहे. आता बघा ह्याच्यामध्ये मी परत थोडंसं पाणी घालते आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया. पण अजून ही थोडी घट्टच आहे, म्हणून थोडंसं अजून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायला लागेल. हे बघा अजून थोडंसं पाणी घातलं. आता मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पातळ पण ठेवायची नाही आहे आणि एकदम घट्ट पण ठेवायची नाही. हे बघा अशी आपल्याला भाजी ठेवायची. आता मंद आचेवर एक 2-3 मिनिट हिला असंच ठेवून देऊया. हे बघा मंद आचेवर 2-3 मिनिट हिला ठेवून दिलं होतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि 1 चमचा ह्याच्यामध्ये बटर घालूया. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं. आता वरून आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर तीसुद्धा चांगली मिक्स करून घेऊया. आणि इथे आपली बघा मस्त अशी झटपट 10 मिनटात होणारी चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे. बघितलंत ना, अगदी 10 मिनटात झटपट अशी आपली पावभाजी इथे तयार झालेली आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाज किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.